नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा DMER ची ड्रायव्हर भरती असेल, त्याचबरोबर आता नव्याने एक घोषणा करण्यात आलेली आहे की महाराष्ट्र महामंडळामध्ये म्हणजेच ST मध्ये जवळपास 17,000 पेक्षा अधिक ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची भरती केली जाणार आहे। अशा सर्व भरतींसाठी अतिशय महत्त्वाची आपली ही लेक्चर सीरीज सुरू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर भरतीमध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर तुम्ही मुंबईमधील कोणत्याही महानगरपालिकेची भरतीची तयारी करत असाल तर त्या तयारी करत असताना तुम्हाला मुंबई व मुंबई परिसराविषयी अधिक महत्त्वाची माहिती जी आहे ती महत्त्वाची माहिती विचारली जाते। तर मित्रांनो, तुम्हाला या सर्व भरतीच्या तयारीसाठी उत्कृष्ट प्रश्नांची सीरीज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या JSIT सोल्युशन या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, सी लिंक बांधकाम कधी पूर्ण झाले? मुंबईमधील जो सी लिंक आहे त्याचे बांधकाम कधी पूर्ण झाले आपल्याला विचारलेले 2002, 2005, 2009 आणि 2012। चला मित्रांनो, तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर पहा काय आहे। 2009 मध्ये काय झालेलं आहे, मुंबईमधील जो सी लिंक आहे त्या सी लिंकचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील पेडर रोडचे अधिकृत नाव काय आहे? मुंबईतील पेडर रोडचे अधिकृत नाव काय आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे आणि ऑप्शन पहा, कुलाबा रोड, GD सोमानी मार्ग, डॉक्टर आंबेडकर मार्ग आणि डॉक्टर आंबेडकर रोड। बघा, इथं दोन्ही ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, त्यामुळं त्याच्यातील करेक्ट ऑप्शन जे आहे ते ऑप्शन तुम्ही निवडायचे आणि याचं करेक्ट उत्तर पहा काय आहे, GD सोमानी मार्ग हे जे आहे ते मुंबईमधील पेडर रोड जो आहे त्याचे अधिकृत नाव आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा कोणता? बघा, मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा कोणता आपल्याला विचारलेला आहे। आपण बरेच जण समुद्र विहार करण्यासाठी समुद्र किनारी जात असतो, तर आपल्याला इथं मुंबईमधील प्रसिद्ध समुद्र किनारा विचारलेला आहे, जुहू बीच, गिरगाव चौपाटी, अक्सा बीच आणि मड आयलंड। चला, आपण कधी ना कधी समुद्रकिनारी मुंबईच्या गेला असाल तर निश्चितच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही मित्रांनो उत्तर कमेंट केलं असेल असं गृहीत धरतो आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे जुहू बीच जो आहे तो मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा आहे। तर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्या समोर आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याला पूर्वी कोणते नाव होते? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याला पूर्वी कोणते नाव होते? विक्टोरिया टर्मिनस, बंबई टर्मिनस, मरीन टर्मिनस, साउथ टर्मिनस। आणि मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे विक्टोरिया टर्मिनस, म्हणजेच VT हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे पूर्वीचे नाव होते। आता चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, मुंबईतील सर्वाधिक गर्दीचा रस्ता कोणता मानला जातो? बघा, मुंबईमधील सर्वाधिक गर्दीचा रस्ता कोणता मानला जातो? ऑप्शन दिलेले आहेत, मोहम्मद अली रोड, दादर बाजार रोड, जवेरी बाजार रोड आणि लिंक रोड। चला, आणि मित्रांनो ऑप्शन पटपट पटपट वाऱ्याच्या वेगाने कमेंट करायचे आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे मोहम्मद अली रोड जो आहे त्याला सर्वाधिक गर्दीचा रस्ता आहे असं मानलं जातं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोणत्या नावाने ओळखले जाते? मुंबईत प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोणत्या नावाने ओळखले जाते? छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई म्युझियम, गेटवे म्युझियम आणि वांद्रे म्युझियम। तर चला याचं करेक्ट आन्सर पहा काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या नावाने काय केलं जातं, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम जे आहे
ते म्युझियम ओळखलं जातं. तर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स कुठे आहे? मुंबईमधील महालक्ष्मी रेस कोर्स कुठे आहे? दादर, वरळी, गिरगाव आणि कुर्ला. तर पहा याचं करेक्ट आन्सर आहे वरळी. तर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, अशाच पद्धतीचे ड्रायव्हर भरतीसाठीचे प्रश्न तुमच्यासाठी येत असतात. त्यासाठी काय करायचं आहे, चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच घोषणा झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये 17,000 पेक्षा अधिक जागांची ड्रायव्हर कंडक्टर भरती ही आहे महामंडळामध्ये, ST महामंडळामध्ये केली जाणार आहे. त्याची तयारी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला या भरतीबाबतच्या वेळोवेळी अपडेट देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे. त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि प्रश्न पहा काय आहे, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर कुठे आहे? मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिर कुठे आहे? वरळी, दादर म्हणजेच प्रभादेवी, बांद्रा आणि अंधेरी. तर चला या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पहा काय आहे, दादर प्रभादेवी या ठिकाणी मुंबईतील सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईत जुहू बीच कोणत्या परिसरात आहे? मुंबईमध्ये जुहू बीच जो आहे ते कोणत्या परिसरात आहे आपल्याला विचारलेलं आहे. अंधेरी, बांद्रा, दादर आणि विले पार्ले. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो अंधेरी. तर आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील मणिभवन कोणाशी संबंधित आहे? मुंबईमधील मणिभवन कोणाशी संबंधित आहे? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित नेहरू. आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी यांच्याशी संबंधित मणिभवन आहे. तर मित्रांनो भेटूया आपण अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.